जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मधील भाजपच्या माजी नगरसेवकावरती कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। प्रभाकर चौधरी यांच्यावरती धारदार कोयत्यानं सपासप वार करण्यात आले। या हल्ल्यामध्ये प्रभाकर चौधरी गंभीर स्वरूपात जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं। त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावरती हल्ला झाल्याचं समजतंय। माहितीनुसार चाळीसगाव मधील वैष्णवी साडी सेंटर जवळ मंगळवारी रात्री चौधरी यांना एकटं गाठून डाव साधला। अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावरती कोयत्यानं हल्ला केला। या हल्ल्यात चौधरी गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे। चाळीसगाव मध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना धुळ्याच्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दरम्यान प्रभाकर चौधरी ही चाळीसगाव मधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। सोमवारी चाळीसगाव मध्ये चौधरी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावरती केलेल्या या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरं काही कारण होतं याबाबतही कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही। पोलीस सध्या याबाबतचा तपास करतायत।